रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा त्यांनी दिला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकरांनी आपला राजीनामा सुपूर्द केला। रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपली भूमिका मांडली। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे, आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका असल्याचं म्हणत सुनेत्रा पवारांशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचं चाकणकरांनी सांगितलंय। तर राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकरांनी आपली भूमिका मांडली आहे। मी माझ्या राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देते आहे, त्याचा आपण स्वीकार करावा। खरातच्या गैरकृत्यांमध्ये माझा सहभाग नाही। खरात प्रकरणी पहिल्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट केली। खरातच्या आर्थिक व्यवहारात गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही। तपासादरम्यान सर्व बाबी निष्पन्न होतील। सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच। तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा ही मागणी, असं रुपाली चाकणकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे।